काय इथं वातावरण आहे, कोण निवडून येईल असं वाटतंय, समस्या तुमच्या कोण सोडवल असं वाटतं? आम्हाला किसन दादा. किसन दादा का असं का? असं का की त्याने आपल्याला सगळ्या गोष्टीला हजर असतात बर असं. आणि आपलं काय रस्ता नव्हता, रस्ता करून दिलं. हां गटारे नव्हत्या, गटारे करून दिलं. लाईटचं नव्हतं, आमचं मालकानं 17 वाऱ्या पगारदारे घालून ते करून घेतलं. हां आता हां म्हणजे कामं झाले. काम झालं. आणि आता आणि कसं आहे की पुढचं नंतर सांगतो, आता नाही सांगत. बरोबर म्हणजे कामं करतील तुम्हाला विश्वास हा विश्वास आहे. आहे. काय हेच वातावरण आहे आपलं. हा येत वातावरण आहे इकडे सगळं व्यवस्थित व्हावं, अजून पण व्हावं हां तेवढं सगळं. आणि गटरकॉलला आम्ही फोन केलं की त्यांनी पण येतात, तर त्यांना सांगितलं की किशन दादाला सांगितलं की लगे त्याने फोन करून हे मदत करतात आम्हाला. मदत करतात. हो हो, आम्हाला पण वाटते की किशन दादाच यावं असं वाटते. वाटतं. तुमच्यासोबत ज्या महिला आहेत त्यांना पण तेच वाटते. हां, त्यांना पण तेच वाटते. आमचं मत हेच म्हणजे आहे. पंचक्रोशीत म्हणजे होय. या प्रभागात हेच वातावरण. हां, त्यांनी येतात तर आम्ही फोन करून सगळे आम्ही होय हां. एक फोन केला की त्यांनी लगे येतात 10 मिनिटात. किसन शिंदे दादा होय होय फोन केला की काय पण असू द्या, काय प्रॉब्लेम असू द्या, लगेच येतात त्यांनी. येतातच. येतात त्यांनी. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. होतं. येतातच त्यांनी. काम हे इथंच करते त्यांनी. विकास केलाय आमच्या कॉलनीत चांगलं केलं. कॉलनीत म्हणा, इथं ऑक्सिजन बागेत म्हणा, हां त्याने बरंच काम करतात. आणि तिथं पाणी पण सोडत नव्हते कोण. आणि त्यांना सांगितलं की नाही इथं पाणी नाही, काय सोडत नाही, असून पण सोडत नाही म्हटल्यावर त्यांनी लगे फोन केलं की त्यांनी तिथं कोणतर माणूस पाठवून लगे कामाला करून लावतात, देतात. करून म्हणजे देतात. कामाचा माणूस आहे. कामाचं आहे. आम्हाला पण वाटतं की किशन दादाच यावा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू